नमस्कार, मी संगीता. अभीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज नवरात्रीचा 9वा दिवस आहे. आजचा रंग आहे गुलाबी. आज माता सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते. माता सिद्धिदात्री देवी ह्या सर्व सिद्धी देणाऱ्या देवता आहेत. माता सिद्धिदात्रीची पूजा केल्याने आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतात आणि यश आणि सिद्धी प्राप्त होते. अशा या सिद्धिदात्री देवीसाठी आज आपण पक्वान्न म्हणून बनवणार आहोत ड्रायफ्रूट पोळी. ड्रायफ्रूट पोळी ही आज आपण एक वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. चला तर मग ड्रायफ्रूट पोळी बनवायला घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे: खजूर आहे 1 वाटी, बदाम आहेत, हे साधारण 50-50 ग्रॅम आहेत बदाम आणि काजू, गव्हाचं पीठ आहे, तेल आहे आणि तूप आहे. प्रथम कढई तापायला ठेवूया आणि बदाम हलकेसे भाजून घ्यायचेत. पूड होण्यासाठी आपल्याला जसे लागतील तसे. खूप पण भाजायचे नाहीत, काळे नाही करायचे. थोडेसे मंद गॅसवर भाजून घ्यायचे. भाजून एका ताटात गार करायला ठेवून देऊया. नंतर काजू भाजून घेऊया, ते पण हलकेसे भाजायचेत. ते पण आपण गार करायला ठेवून द्यायचेत. गार झाले एका मिक्सरच्या जारमध्ये घेऊन त्याची पूड करून घ्यायची. हे जी मी पोळी बनवते आज, ही अतिशय पौष्टिक आहे. झाली आहे, छान पूड झालेली आहे. ही एका ताटात काढून घेऊया. आता खजूर पण आपण मिक्सरमधनं फिरवून घेणार आहोत. त्याची पण पेस्ट करायची आपल्याला. खजुराची पण छान पेस्ट झालेली आहे. ती पण एका ताटात आपण काढून घेऊया. आता याच्यात बसेल असं आपल्याला ही जी आपण पूड केलेली आहे बदाम काजूची, ती मिक्स करायची. त्याच्यात बसेल तेवढीच छान गोळा होईपर्यंत आपल्याला ती मिक्स करायची. साधारण सगळीच बसते, थोडीशी कदाचित उरेल. ह्याच्यामध्ये मी साखर आणि गुळाचा वापर केलेला नाही आहे, खजुराचा वापर केलेला आहे. त्याच्यामुळं ही पोळी अतिशय पौष्टिक होते. लहान मुलांना डब्याला वगैरे पण तुम्ही देऊ शकता. आता आपण पीठ भिजवून घेऊया. कणिक घेतली 1 वाटी, तेल घातलं आहे, थोडंसं मीठ आणि जशी आपली रोजची पोळी असते त्याच्यासाठी जसं पीठ मळतो आपण तसंच हे आहे. आता याच्या 2 गोळे करून घ्यायचे भिजलेल्या कणकेचे आणि जे आपण खजुराचं सारण केलेलं आहे त्याचा 1 गोळा घ्यायचा. जशी गुळपोळी आपण करतो तशीच ही पोळी करायची आपल्याला. 2 पाऱ्या करून हे पहा असं त्याच्यावर ठेवायचं आणि दुसरी पारी त्याच्यावर दाबून घ्यायची. छान सगळ्या बाजूनी बंद करून घ्यायचं आहे. तर मी सांगत होते की ही पोळी अतिशय पौष्टिक होते, सर्वांसाठी छान आहे. लहान मुलांसाठी तर खूपच छान ऑप्शन आहे. शाळेच्या डब्यासाठी आणि एक पौष्टिक पदार्थ म्हणून तुम्ही हा करू शकता. जे डाएट कॉन्शियस आहेत त्यांच्यासाठी पण हा एक छान ऑप्शन आहे.
आपण याच्यात साखर आणि गुळाचा वापर कुठेच केलेला नाही आहे, जो की गोडवा आपला खजुराचा येणार आहे याच्यात. सगळे पौष्टिक पदार्थ आपण याच्यात घातलेले आहेत. बदाम आहे, काजू आहे, खजूर आहे. झाली आपली पोळी छान लाटली गेलेली आहे. आजचा हा आपला 9वा पदार्थ आहे. नवरात्र स्पेशल मी 9 प्रकारच्या पोळ्या असं ठरवलं होतं दाखवायच्या. आजची ही आपली शेवटची पोळी आहे. या 9 प्रकारच्या पोळ्या तुम्हाला कशा वाटल्या ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. हा छान आपली खजूर ड्रायफ्रूट पोळी तयार आहे. त्याच्यावर आपल्याला साजूक तूप लावायचं आहे. साजूक तुपाने अजून ती पौष्टिक होते. छान खजूर ड्रायफ्रूट पोळी आपली तयार आहे. आजची ही ड्रायफ्रूट पोळी तयार आहे. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.